मैं कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर. शंकर महाराज अलीकडच्या काळात होऊन गेलेले महान दैवी सत्पुरुष. असंख्य भक्तगणांनी त्यांना ही पदवी बहाल केली आहे. या भक्तगणांच्या यादीत आचार्य अत्रे हे नाव आहे बरं का. महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही महाराजांचे भक्तगण पसरले आहेत. जेव्हा जेव्हा महाराजांचे नाव येते तेव्हा तेव्हा त्यांच्याबद्दल अनेक अद्भुत अशा गोष्टी समोर येतात. आज महाराजांचा प्रगट दिन आहे. त्यांच्या या प्रगट दिनी जाणून घेऊयात महाराजांविषयी काही अद्भुत गोष्टी. महाराजांविषयी सर्वात कुतूहलाची गोष्ट म्हणजे महाराजांना सिगारेट चालते. जशा इतर मठांमध्ये किंवा देवस्थानांमध्ये उदबत्ती पेटवली जाते तशीच महाराजांच्या प्रतिमेसमोर सिगरेट पेटवल्या जातात. आता इथे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे कसं काय बाबा चालू शकतं. तर याबद्दल स्वतः महाराजांनी खुलासा केला आहे की या सिगरेटच्या धुराबरोबर मी त्रैलोक्यही भटकून येतो. सिगरेटच्या धुराच्या लहरी विश्वभर संचार करत असतात, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर मीही संचार करत असतो. तर असे हे महाराज नेमके कुठले? तर असं म्हणतात की नदीचं मूळ आणि ऋषीचे कुळ कधीही विचारू नये. महाराज मूळचे कुठले हे कोणालाही माहीत नाही, पण त्यांच्याबद्दल एक इतिहास समोर येतो. श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष. त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकोडी भागात आहे. त्यांनी 24 एप्रिल 1947 सोमवारी या दिवशी समाधी घेतली. समाधीची अधिकृत नोंदसुद्धा आहे, पण बालपण, मातापिता, शिक्षण, गुरु, साधना, शिष्य संप्रदाय इत्यादींचा तपशील हवा तसा मिळत नाही. त्यांनीच एकदा म्हटले होते, आम्ही कैलासाहून आलो, नाव आहे शंकर. ते खरोखर शिवाचे वैराग्य संपन्न अंशावतार असावेत. नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे. तिथे कुणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहत होते. पोटी मुलबाळ नव्हते. ते शिवाचे भक्त होते. एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला, रानात जा, तुला बाळ मिळेल, घेऊन ये. ते त्या दृष्टांताप्रमाणे रानात गेले. तिथे त्यांना हा 2 वर्षाचा बाळ मिळाला. शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव शंकर ठेवले. शंकर या मातापित्यांजवळ काही वर्ष राहिला. नंतर या बाळाने मातापित्यांनाच आशीर्वाद दिला, तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला. नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही. श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही, ते अनेक नावांनी वावरत असत. शंकर महाराजांचे नाम, रूप, स्थान सांगणे अगदीच कठीण आहे, कारण खऱ्या अर्थाने ते वैराग्य संपन्न होते, म्हणूनच ते शंकर होते. श्री शंकर महाराज योगीराज होते, याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे. श्री सद्गुरू शंकर महाराज हे उंचीने फार कमी आणि जन्मतः अष्टावक्र व अजानुभाऊ होते. त्यांचा उत्साह हा वाखाणण्यासारखा असे. नेहमी सफेद धोती आणि सफेद शर्ट परिधान करीत असत. खूप वाढलेले केस, दाढी-मिशी आणि त्यातून डोकावणारे अतिशय मोठे पण भेदक असे डोळे. प्रथम दर्शनी महाराजांचे वागणे एखाद्या लहान मुलाप्रमाणे वाटे, पण त्यांचे तेज आणि योग सामर्थ्य त्यांच्या चेहऱ्यावरून ओतप्रोत ओसंडले. लहान मुलांप्रमाणे वागणारे आणि स्वतःला अज्ञानी आणि गावंढळ संबोधणारे महाराज जेव्हा बोलत तेव्हा मात्र भल्याभल्यांची तोंड बंद होत असत. ते काय शिकले होते कोणास ठाऊक, पण काही दीडशहाण्या विद्वानांना त्यांनी अस्खलित इंग्रजीमध्ये उत्तरं दिली होती. त्यांना इंग्रजीचे ज्ञान कसे आणि कोठे मिळाले हे कोणालाच सांगता येत नाही. स्वतःला अशिक्षित म्हणवणारे महाराजांचे जवळजवळ सर्वच भाषांवर प्रभुत्व होते. आलेल्या भक्ताच्या मायबोलीत ते त्याला उत्तर देत. त्यांचे हे प्रभुत्व फक्त भारतीय भाषेवरच नाही तर परदेशी भाषांवर पण होते. आलेल्या रशियन दाम्पत्यांशी महाराजांनी अस्खलित रशियन भाषेत संवाद साधला होता. हे न सुटलेले कोडेच आहे. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये असणाऱ्या प्रोफेसर भालचंद्र देवांना महाराजांच्या वयाविषयी कुतूहल होते. कारण प्रसंगी ते एका वयोवृद्ध वाटत, तर प्रसंगी गभरू जवानाप्रमाणे दिसत. एक दिवस धीर करून महाराजांना त्यांनी प्रश्न विचारलाच, महाराज आपले वय काय असेल? तेव्हा महाराज उत्तरले, अंदाजे 150 वर्ष. मी शनिवार वाड्यात पेशव्यांबरोबर पंक्तीला बसलेलो आहे. ही घटना साधारण 1935ची आहे. म्हणजे महाराजांनी जेव्हा महासमाधी घेतली त्यावेळेस ते 162 वर्षांचे होते. पुण्याच्या डॉक्टर धनेश्वर यांना असेच महाराजांच्या वयाबद्दल संदेह होता. त्यांनी महाराजांची परवानगी घेऊन त्यांच्या काही मेडिकल टेस्ट करून घेतल्या. त्या टेस्टचा रिझल्ट आल्यावर डॉक्टरांना भोवळ आली.
रिझल्टमध्ये महाराजांचे वय 152 वर्ष आले. शंकर महाराजांचा आवडता नंबर होता 13. कारण विचारले असता ते म्हणत, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा. महाराजांच्या अनेक भक्तांची जन्म आणि मृत्यूची तारीख 13च आहे. महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक आणि महाराजांचे निस्सीम भक्त कैलासवासी प्र के अत्रे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी झाला. त्यांच्या मृत्यूपूर्वी महाराजांनी त्यांच्या दारावर 13 वेळा थाप मारून त्यांना मृत्यूची चाहूल दिली होती. पाथर्डीच्या माधवनाथ बाबांना समाधीनंतर 54 वर्षानंतर पाडगावचा डोंगर चढताना महाराज भेटले. त्यांनी माधवनाथांना 5 हॉटेलमध्ये चहा पाजला. प्रत्येक वेळी हॉटेलचे बिल 13 रुपये झाले. हॉटेलचे बिल देताना महाराज 100ची नोट देत असत, पण उरलेले पैसे परत घेत नसत. हैदराबादचा पहिला निजाम महाराजांचा भक्त होता. त्यानंतर त्याच्या गादीवर आलेल्या दुसऱ्या निजामाने आपल्या दिवाणाकरवी महाराजांना हकलून दिले. त्यांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी गावाबाहेर नदीकिनारी आपला मोर्चा वळवला. गावात पाऊस वादळे सुरू झाली. नदीने अक्राळ विक्राळ रूप धारण केले. गावात पाणी वाढू लागले. निजाम घाबरला. त्याचा दिवाण सालारजंग याच्या सांगण्याने निजामाला आपली चूक समजली. निजामाने गावाबाहेर जाऊन श्री शंकर महाराजांना राजवाड्यात आणले. अपमानाबद्दल क्षमा मागितली. राजसिंहासनावर बसून पूजा केली. तेव्हा महाराज शांत झाले. खना नारळाने नदीची ओटी भरल्यावर पाणी ओसरले आणि तसे खरेच झाले. श्री शंकर महाराज निजामाला म्हणाले, गुरुचरित्रातील तू धोबी, मीच तुला राज्य दिले. तू मला विसरलास. तुझ्या वैभवाचा अंत जवळ आला आहे. तुझे राज्य लवकरच संपेल. ते वाचवण्यास आलो होतो, पण आता ते शक्य नाही, असे बोलून महाराज तडक पुण्याला निघून आले. महाराज सदैव म्हणायचे, मी तुमच्याबरोबर 24 तास आहे. या त्यांच्या वचनाचा ते अनुभव देत असत. आपली श्रद्धा, आपला भाव महत्त्वाचा. कर्नाटकातील हिप्परगी गावातील श्री भागवत यांनी शंकर महाराजांचे चरित्र लिहिले. सत्यनारायणाची पूजा घालून महाराजांना प्रकाशनाला बोलवले. शंकर महाराजांनी चरित्राची सर्व पाने सत्यनारायणाचा प्रसाद बांधून संपवली. श्री भागवत नाराज झाले. तेव्हा महाराज म्हणाले, जेव्हा दासबोध, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता कमी पडेल ना, तेव्हा माझे चरित्र लिहून काढ. माणसाने आपले धर्मग्रंथ वाचले तर तो सुखी होईल. म्हणून महाराज गावोगाव उत्सव, सण, प्रवचन, कीर्तन, पारायणे करीत असत. महाराज कमी बोलून कित्येक वेळा अधिक काम करत असत. भक्त संकटमुक्त कसा होईल हा एकमेव ध्यास घेऊन शंकर महाराजांनी आपली जीवनयात्रा पूर्ण केली. ढोंगी बुवांना सरळ केले. महिलांची छेड काढणाऱ्या गुंडांना चापकाने फोडले. नाठाळांचे कर्दनकाळ झाले. भक्ती संगीताच्या तालावर नाचले. भजनात दंग झाले. महाराज भक्ती मार्गावरील एक महान तेजस्वी तारा होऊन गेले. त्यांच्या महान उपदेशाने व कार्याने आज अनेक भक्त प्रेरित झाले आहेत. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज यांना शंकर महाराज गुरु मानतात. ते भक्तांना स्वामी सेवा जप करावयास लावत. सोलापूर येथील शुभराय मठ, त्र्यंबकेश्वर येथील रामभाऊ उर्फ रामचंद्र अकोलकर यांचे घर, अहमदनगर येथील डॉक्टर धनेश्वर नारायणराव राजहंस म्हणजेच बालगंधर्व, प्रल्हाद केशव अत्रे अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती महाराजांच्या भक्त होऊन गेल्या. त्या भक्त परिवारातील अनेकांनी सद्गुरू शंकर महाराज यांच्याबद्दल आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. महाराजांच्या शब्दात, माझी जात, धर्म, पंथ कोणता हे शोधू नका. माझ्या बाह्य रूपाला पाहून तर्कवितर्क करू नका. सर्वांशी प्रेमाने वागा. सिद्धीचे चमत्कार करणारे आपले कर्म बदलणारे नसतात, अशी शिकवण त्यांनी भक्तांसाठी दिली. महाराजांनी भक्तांचे गर्वहरण करण्यासाठी किंवा परीक्षा बघण्यासाठी चमत्कार केले, परंतु सगळ्यांनी त्याच्या नादी लागू नये असेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. या सर्व लीला पाहता आपणास समजेल की महाराज म्हणायचे, माझी अंतरंगातून भक्ती करेल त्यांना मी नक्कीच कळणार. ज्यांना विश्वास, श्रद्धा, प्रेम याची सांगड घालता येत नाही त्यांना मी कधीच समजणार नाही. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल माझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.